तर आज आपण एम-पी-एस-सी आयोगाची जाहिरात क्रमांक 46/2024 जे आहे त्याच्या संदर्भातलं आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2023 जाहिरात क्रमांक 47/2023 दिनांक 1 सप्टेंबर 2023 नुसार आयोगामार्फत दिनांक 18 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023च्या दिनांक 14 मे 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या निकालाद्वारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशपत्रासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराकरता दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा 2023 शनिवार दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई व नागपूर या जिल्हा केंद्रावर घेण्यात येणार आहेत. अर्ज सादर करण्याचा कालावधी जे आहे तर ते 16 ऑगस्ट 2024 ते 30 ऑगस्ट 2024 असणार आहे. उपलब्ध जागा ज्या आहेत ते 40 असणार आहेत. ते वेतन श्रेणी देण्यात आले. पात्रता देण्यात आलेले वयोमर्यादा 21 ते 25 आहे. मागास वर्गातून असाल तर 21 ते 30 आहे. शैक्षणिक पात्रता जी आहे तर ती देण्यात आलेले. पदाचे नाव आहे तर नवीन विधी पदवीधर, वकील, अटर्नी आणि अधिवक्ता आणि सेवा कर्मचारी या पदासाठीचे जे आहे तर ते वयोमर्यादा, एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे पात्रता देण्यात आलेले. हे संपूर्ण डिटेल जे आहे ते आपलं PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी भाषेचे ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेल्या वयोमर्यादा, त्यानंतर तुम्हाला अनुभवाचा कालावधी, त्यानंतर शैक्षणिक अर्हता, गणण्याचा दिनांक देण्यात आलेला आहे. निवड प्रक्रिया कशी होणार आहे ते देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सर्वसाधारणमध्ये वेतन श्रेणी संदर्भात देण्यात आले. परीक्षेचे टप्पे जे आहेत मुख्य परीक्षा 200 गुणाची आणि 50 गुणाची मुलाखत असणार आहे. प्रस्तुत मुख्य परीक्षा खालील 2 टप्प्यामध्ये असणार आहे. मुख्य परीक्षेसंदर्भातले डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. मुख्य परीक्षेसंदर्भातला जो अभ्यासक्रम आहे पेपरचा, पेपर 1 आणि पेपर 2 त्याच्या संदर्भातला डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले. मुख्य परीक्षेचा निकाल जो आहे तर तो कधी लागेल, एकाच 3 या प्रमाणात मुलाखतीसाठी पात्र ठरवले जातील. त्यानंतर अंतिम निवड जी आहे ती केली जाईल. त्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी ऑप्टिंग आउटचं ऑप्शन असेल. हे संपूर्ण डिटेल जे आहे ते तुम्ही PDF वाचू शकता. तर विधी व न्याय विभागाची जी एम-पी-एस-सी आयोगाची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेसाठी पात्र झालेल्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आलेले आहे. अर्जाची परीक्षा शुल्क जे आहे तर ते मागास असाल तर 344 आहे, अमागास असाल तर 544 आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. तर एम-पी-एस-सी आयोगाकडनं ही 14 ऑगस्ट 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी तर नक्की अर्ज करा. धन्यवाद.